श्रीराम जय राम जय जय राम। 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 वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरींच्या अनंत कृपेने अक्षय तृतीया 2000 विक्रम संवत 2082च्या त्या अति पावन पर्वापासून दरेक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी आपण विचार मंथन करण्यासाठी एकत्रित होत आहोत। त्या शृंखलेमध्ये मला वाटतं हा 6वा आपला सत्र आहे आणि त्याच्या अंतर्गत आज आपण संस्कारांची शिदोरी याविषयी बोलण्याकरिता एकत्रित आलेलो आहोत। संयोग कसा असावा, आजची तारीख प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक खूपच मोठा ओझा देणारी, मनावरती खूप मोठा नकारात्मक ठसा उमटवणारी अशी आजची तारीख ती म्हणजे 26/11ची। आणि 26/11ची जी घटना दहशतवाद्यांच्या मार्फत जी घडली, त्या घटनेचं आणि आजच्या आपल्या विषयाचा विशेष संबंध आहे। कारण त्यांना कोणी शिदोरी दिली नव्हती संस्कारांची। संस्कारांची शिदोरी नसल्यामुळे त्यांच्याकडून विध्वंसकारी कार्य झाले आणि संस्कारांची शिदोरी आपल्याकडे आजीबाई रात्री झोपताना कथांच्या आणि गोष्टींच्या माध्यमातून आपल्या नातवंडांना देत असे। म्हणून आपल्याकडे श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज असे विद्वान आणि असे थोर पुरुष जन्माला आलेत आणि घडले। महापुरुष नक्कीच जन्मतात, म्हणजे त्यांचे आधीचे कर्म, आधीचे जे त्यांचे पूर्वजन्माचे संचित कर्म असतात, त्या संस्कार स्वरूपाने त्यांच्या त्या स्वभावाने ते त्या ठिकाणी जन्म घेतात आणि त्या कालखंडामध्ये गाजवतात त्यांचा कार्य। पण त्याच्यासोबत निश्चितच जोड असते, ती म्हणजे या जन्मातल्या संस्कारांची। आणि हे वक्तव्य मिथ्या नसून श्रीमद भागवतम मधल्या राजा भरतची कथा, ज्याला आपण जड भरत म्हणून उल्लेखतो, त्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटते। त्यामुळे संस्कारांची शिदोरी ही जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे ह्याचे पाहिजे तेवढे उदाहरण आपल्याला भेटू शकतात। प्रत्येक थोर पुरुषाच्या जीवनामध्ये संस्कार करणारी आई, बहीण, बायको
आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण त्याचे आचार्य, गुरु. हे आपल्याला नक्की या भूमिकेमध्ये कोणीतरी आपल्याला पाहायला भेटेल त्यांच्या जीवनचर्येमध्ये, जीवनचरित्रामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका नक्कीच आई वडील आपले पहिले गुरु असतात. पण गुरु दीक्षा जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा आपली जबाबदारी ही गुरूंची होऊन जाते. आपल्या डोक्याचं ओझं सगळं कमी होऊन जातं. सगळी जबाबदारी ही आचार्यांची, गुरूंची होऊन जाते. याचा पुन्हा प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रामचरितमानसमध्ये भगवान श्री रामजींच्या जीवनचर्येमध्ये आपण पाहतो, किंवा जेव्हा ते मिथिलेमध्ये जातात. कालच पंचमीचा अवसर किंवा पंचमीची तिथी झाली, विवाह पंचमी, ज्या दिवशी भगवान श्रीराम आणि चारी दशरथ नंदनांचे लग्न झाले, ती विवाह पंचमी. तर तो जो विवाह झाला त्याच्या आधीची भूमिका होती की तो धनुष तोडायचा आहे, शिवधनुष. तर जेव्हा त्यांच्या आचार्यांनी, विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं की राम, ये धनुष को तोडना है, या धनुषला तोडा म्हणून ते सांगतात, तोपर्यंत भगवंत उठत नाही. पण जेव्हा आचार्यांनी आज्ञा केली तर सगळा तप, सगळा तेज, सगळा बळ जो कोणाचा लागणार असेल तो आचार्यांचा लागणार आहे. ती सगळी जबाबदारी आचार्यांची होऊन जाते. आणि आचार्य आपल्यासाठी त्यांचा तपोबल एवढ्याकरिताच व्यय करतात कारण त्या संस्कारांची छाप ते आपल्यामध्ये सोडू इच्छितात. आणि त्या संस्कारांच्या माध्यमातूनच पिढ्यानपिढ्या आपली परंपरा चालत आलेली आहे. म्हणून संस्कारांची खूप महिमा आहे. आज आपल्या समाजामध्ये हे एक महाभारतातलं उदाहरण झालं, एक रामायणातलं उदाहरण झालं, एक द्वापर युगातलं उदाहरण झालं, एक त्रेतायुगातलं उदाहरण झालं. आणि आपण आता थोडेसे उदाहरण ह्या युगाचे म्हणजे कलियुगाचे पाहू. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण उल्लेखल्याशिवाय महाराष्ट्रात गाडी पुढे जातच नाही. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर आजच्या काळात भारतवर्षात कुठे पुढे जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब जिजाऊ माता, त्या त्यांना रामायण, महाभारत, श्रीमद भगवद्गीता, भागवतमचे प्रसंग सांगत असे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत असं वक्तव्य आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत हा विधान करण्याच्या मागचा ध्येय काय? तर स्वराज्याची भूमिका, आपल्या अस्तित्वाची भूमिका जेव्हा त्यांनी संस्कारांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये पेरले आणि त्या संस्कारांना पेरल्यामुळे स्वराज्य टिकून राहिलं. 25 वर्ष छत्रपतींच्या विना, एखादं राजाच्या विना एखादं राज्य टिकावं, इतकी त्या संस्कारांची महत्वपूर्ण भूमिका होती. जगाच्या पाठीवर कोणत्याही सल्तनतच्या, राज्याच्या, राजवटीच्या इतिहासामध्ये विना राजाच्या एखादा राज्य चालत असे हे आपल्याला खूप विरळ, खूप क्वचित पाहायला भेटेल. आणि ते आपल्याला इथे पाहायला भेटलं कारण त्या संस्कारांची भूमिका महाराजांनी जनसामान्यामध्ये, की हा स्वराज्य आपला आहे, हे स्वराज्य ही संकल्पना भगवंताच्या इच्छा आहे. स्वराज्य व्हावे ही भगवंताची इच्छा, श्रीहरींची इच्छा, असे त्यांचे उद्घोष असत. पण श्रीहरींबद्दल त्यांच्या मनात ही भावना का आली, हा वक्तव्य का झाला? कारण त्यांच्या आईसाहेबांकडून हे संस्कार त्यांच्यावरती झालेले आहेत. आणि हे वाक्य स्वतः श्रीमद भगवद्गीतेमधलं सार असल्यासारखं आहे की हे जे सगळं काही घडत आहे हे भगवंताच्या इच्छेने घडत आहे, भगवंताच्या अधीन घडत आहे आणि भगवंताच्या कृपेने घडत आहे. हे संस्कार झाल्यामुळे त्यांच्याकडून हे वाक्य आले. आणि हे वाक्य बोलत असताना पार्श्वभूमीमध्ये आईसाहेबांनी केलेल्या संस्कारांची जाणीव किंवा आईसाहेबांनी केलेल्या संस्कारांचं चित्र आपल्या समोर येतो. त्यामुळे संस्कारांची भूमिका आहे.
आपल्याकडे आजच्या समाजामध्ये जी काही दुष्ममयी स्थिती आहे ती स्थिती संस्कारांचा लोप झाल्यामुळे आहे. कसे खावे, कसे राहावे, कसे उठावे, कसे बसावे, काय बोलावे, काय करावे, कुठे जावे, या सगळ्यांची मर्यादा आहे. मर्यादाची रेखा ही संस्कारांच्या सिंचनाने होते. मर्यादाची रेखा ही संस्कारांच्या सिंचनाने होते. संस्कार लुप्तप्राय झाले म्हणून मर्यादाच्या रेखा विस्खळल्या. आणि आज मर्यादाच्या साखळ्या बांधल्या तरी काय होणार नाही, संस्कारांच्या सिंचनाची आवश्यकता आहे. मग संस्कार म्हणजे नेमकं काय? संस्कार म्हणजे नेमकं काय? जे 16 संस्कार सांगितले जीवनामधले फक्त तेच होय का? संस्कार म्हणजे नेमकं काय? संस्कार हे आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले मूल्य होय. संस्कार हे आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले मूल्य होय, तत्व होय. खरं बोललं पाहिजे हा एक संस्कार आहे. पण जर वडील असं म्हणत असतील की माझ्या ऑफिसमधून फोन आला तर मी घरी नाहीये असं सांगून दे, तो बिचारा भोळा असतो. फोन आल्यानंतर तो म्हणतो काका काका पप्पा म्हणतायत की पप्पा घरी नाहीये. आता हा संस्कार कसा होणार? बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले. मग जो बोलतो एक, विचार करतो एक आणि करतो भलतच, त्याला आपण महात्मा म्हणणार का? निश्चित नाही, तो दुरात्मा झाला. जो विचार करतो, तोच बोलतो आणि तोच कृतीमध्ये आणतो, तो महात्मा झाला. आणि महात्मा होण्याचं लक्षण किंवा प्रतिबिंब संस्कार सिंचन होय. संस्कारांचं प्रतिबिंब हे महात्मा होण्याचं लक्षण होय. महात्मा म्हणजे संस्कारांचं एक मिरर इमेज, एक पाण्यातलं काय म्हणायचं त्याला, प्रतिबिंब होय. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संस्कार सिंचन आपल्याला पाहायला भेटेल. मग 16 संस्कार हे आयुष्यातले मुख्य संस्कार आहेत. त्याच्या अंतर्गत नाना प्रकारचे संस्कार होत असतात. उदाहरणार्थ जेव्हा कर्णभेदन संस्कार होतो, कानामध्ये छिद्र केले जातात, त्याचा अर्थ काय आहे की आचार्यांकडून तो ज्ञान घेण्यासाठी तर त्याचे कान उघडले, असा त्याचा अर्थ होय. मग आचार्यांद्वारे जे काही संस्कार होणार आहेत त्याचा आरंभ स्वरूप हा कर्णभेद संस्कार होय. आपण जेव्हा बाळ जन्मतो, जिभेवरती मध साठवतो, सोन्याच्या ताऱ्याने किंवा कॉईनने किंवा जे काही शक्य असेल. मधच का चाटवतो? मध एक प्रकारचं पूर्ण आहार आहे. जंगलामधले अनेक भिल प्रजाती आजही फक्त अर्धा लिटर मध पिऊन दिवस काढतात. आपल्याला 4 चमचे मध चाट म्हणलं तर नको नको, पण 4 चमचे साखर घालून भरपूर आपण कॉफी आणि चहा ठोकतो, आस्वाद घेतो. हा संस्कारांचा भेद होय. आणि परिणामस्वरूप पण तसाच फरक पडणार त्याच्यात. तर सांगण्याचं उद्दिष्ट आहे की मध हे पूर्ण आहार आहे. जगामध्ये असा तत्व ज्याचा कॉम्पोजिशन रक्तासारखा आहे, जवळपास काही असेल तर ते मध आहे. आता आजच्या बाजारात भेटणारा मध कितपत म्हणजे तो खरा आहे नाही आहे त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही, कारण मी कुठल्या कंपनीला प्रमोट करत नाही. परंतु खरा मध भेटल्यास, जो ज्याला जंगली मध म्हणतात, खूप काळा असतो, जसे डार्क कलरचा असतो, आणि वर्षानुवर्ष तुम्ही काचेच्या बाटलीत ठेवलं तरी ते असं खाली जमा होत नाही, तो क्रिस्टलाइज होत नाही, तो लिक्विड राहतो. हे त्याचे गुण आहेत. तर असा मध जेव्हा आपण चाटवतो त्याची वाणी माधुर्यपूर्ण असावी, त्याचा आहार, त्याचं पोषण समर्पक असावं, या भावनेने, या औचित्याने, या पार्श्वभूमीने करण्यात आलेला तो संस्कार होय. त्याच्याने आपण ओम लिहितो की याच्या मुखारविंदातून जे काही निघेल ते चांगलंच असावं,
ते सकारात्मकच असावं, ते शास्त्रसंमत असावं. ओम मध्ये, ओंकारामध्ये सगळं काही आहे. ओंकार ध्वनीने भगवंताच्या श्वासोश्वासामधून 4 वेद उत्पन्न झालेले आहेत. आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे? सगळंच आलं. घागर में सागर आ गया अशी ही गोष्ट आहे ओंकारामध्ये. मग ते संस्कार आपण करतो. मग तो संस्कार आरंभ आहे. तो संस्कार आरंभ आहे. अशा 16 संस्कारांचं आपल्याकडे वर्णन केलेलं आहे. मग या संस्कारांचा आजच्या समाजामध्ये लोप झाल्यामुळे सगळी धुमाकूळ उडालेली आहे. बरं, याच्यामध्ये मुख्य भूमिका कोणाची? याच्यामध्ये मुख्य भूमिका आपल्या वयस्करांची, वडीलधारांची, आई वडिलांची, आजी आजोबांची. एकत्रित कुटुंब पद्धती हा जो आपला विषय होता, हा एक प्रकारचा संस्कार होय. जेव्हा त्या बाळाचा मानसिक खच्चीकरण होतो की मला एवढी कॉम्पिटिशन आहे, मला एवढा काम आहे, तेव्हा त्याला धीर देणारे कोण पाहिजे? तर त्याचे आजी आजोबा पाहिजे. कारण आई वडील तर काम करण्यात व्यस्त असणार, ते 9 to 5 च्या ड्युटीमध्ये असणार. लाईट बिलचं काम, घरचं बिल, हे ते अमक तमक, हे सगळे काम करताना क्वालिटी टाइम कोणी देणारा असेल तर आजी आजोबा. मग आजी आजोबा संस्कार करणार त्यांच्या अनुभवांच्या आधारावर की काही नसतं ही परीक्षा, काही नसतं ही परीक्षा, तू मेहनत कर, पास होशील, नाही झाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. ही भावना दृढ करणारे ते आजी आजोबा असतात. मग संस्कार करणारा तत्वच नसेल, ट्रान्समीटरच नसेल तर रिसेप्टर असून काय होणार आहे? संस्कार करणारा ट्रान्समीटर नसेल तर रिसेप्टर असून काय करणार आहे? पाणी आहे पण भांड नाहीये, भांड आहे पण पाणी नाहीये, कुंभार आहे पण माती नाही आणि माती आहे पण कुंभार नाहीये. जोड पाहिजे. चावी आहे पण कुलूप नाहीये, कुलूप आहे पण चावी नाहीये. हे कॉम्बिनेशन आहे, त्याशिवाय संस्कार होऊ शकत नाही. मला खूप सुंदर एक उदाहरण आठवतो आमच्या संगीत शिक्षकांचा, कुलकर्णी सरांचा, की जेव्हा एक गर्भधारण करणारी आई एखाद्या मुलाला किंवा मुलीला जन्म देते, तेव्हा सहज बायोकेमिकली तिच्या शरीरातून, तिच्या थनातून दूध निघतो. पण ते जर गर्भपात झालं किंवा कुठल्या कारणामुळे ते बाळ जगलं नाही तर त्या आईच्या दुधात, थनातल्या दुधाची काय हालत होते, तशी हालत आजच्या आजी आजोबांची. ते सांगावे कोणाला? त्यांनी सांगावं कोणाला? तो जॉब करतो म्हणे, तो परदेशात राहतो, तो जॉब करतो म्हणे, तो दुसऱ्या शहरात राहतो. आज समाजाला या गोष्टीची खूप महत्वाकांक्षी पद्धतीने या विषयाचा विचार करण्याची आवश्यकता आहे की समाज आपल्याला टिकून ठेवायचा असेल तर त्याच्यावरती संस्कार झाले पाहिजे. संस्कार हे जीवन जगण्याची कला सांगणारे विषय आहे. आपण जे शिकतो, दिल्लीचे धमाके झालेले सगळ्यांना ठाऊक आहे, महिन्याभराच्या आतलीच गोष्ट आहे. धमाके करणारे जाहील होते का? धमाके करणारे मूर्ख होते का? अनाडी होते का? अनपढ होते का? ते कुठल्या धर्माचे, संप्रदायाचे, हे माझं सांगण्याचं ध्येय नाहीये. माझ्या सांगण्याचं ध्येय इतकं आहे की ते सुशिक्षित होते पण ते सुसंस्कृत नव्हते. 26/11ची जी घटना आपण आरंभामध्ये विचार केली ती ह्याकरिताच की ते सुशिक्षित असतील पण सुसंस्कृत नव्हते. सुसंस्कृत न राहिल्यामुळे ते विध्वंसकारी ठरले आणि सुसंस्कृत असलेली ही प्रजाती सर्जनाचं कारण ठरते. आता आपल्याला येणाऱ्या पिढीला काय करायचं ते आपण ठरवावं. मी जास्त शिकलो नाही,
पण मी माझ्यापुरतं, माझ्या परिवारापुरतं काम चालवू शकतो, त्याला डाळ रोटी घालू शकतो, माझ्या ज्या जबाबदाऱ्या त्या पूर्ण करू शकतो. अचानक काही घटना घटित झाली तर मी त्याच्या सामोरे जाऊ शकतो, इतकी माझी कॅपॅसिटी किंवा परिस्थिती आहे. पण त्याच्यासोबत मी समाजाला काय द्यायला पाहिजे, माझ्या येणाऱ्या पिढीला मी काय द्यायला पाहिजे, याच्यावरती विचार करण्याची समाजाला आवश्यकता आहे. येणारी पिढी विध्वंसकारी झाली पाहिजे का सृजनशील झाली पाहिजे, याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि याचा पूर्णपणे, संपूर्णपणे विचार आपण आपल्या सहज इतिहासातून करू शकतो. सहज इतिहास म्हणजे अगदी 200 वर्ष आधीच्या इतिहासापासून, स्वामी विवेकानंदांपासून, किंवा 500 वर्ष आधीच्या इतिहासापासून, तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून, का 1000 वर्षांच्या इतिहासामध्ये रामानुज स्वामी पासून, 800 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्ञानेश्वर माऊली महाराजांपासून, की 1300 वर्षाच्या इतिहासामध्ये शंकराचार्य भगवानापासून, का 2000 वर्षा इतिहासामध्ये 2300 वर्षांआधीपासून म्हणजे चाणक्यांपासून कसे शिक्षक घडले पाहिजे, समाजाची रचना कशी झाली पाहिजे आणि समाजावरती संस्कार कसे झाले पाहिजे, या सगळ्याचे आपल्याला पाहिजे तेवढे उदाहरण उपलब्ध आहे. एक तत्व, एक व्यक्तिमत्व उचलून आपण फक्त असं कागद पलटवण्याची देरी आहे, पण आपली दृष्टी तेवढी लांब जातच नाही. आपण इतक्या संकुचित बुद्धीचे आणि इतक्या संकुचित दृष्टीचे झालेलो आहोत की आपल्याला उद्या काय खायचं याच्या पलीकडे काय दिसतच नाही. या रविवारी मी आता कुठे जावं, कुठली किटी करावी, याच्या पलीकडे आपल्याला काय कळतच नाही. मला 4 लोक काय म्हणतील ह्याच्या पलीकडे आपली गाडी जातच नाही. आपल्याला दूरदर्शन करण्याची आवश्यकता आहे. दूरदर्शनवरतीच ते रामायण महाभारत सगळं लागायचं आधी, कारण त्या दूरदर्शनला दूरदृष्टी होती. जो समाज आपला इतिहास जपू शकत नाही तो सुसंस्कृत होऊ शकत नाही. संस्कारांची सुरुवात ही परंपरागतच होऊ शकते. परवा माझे एक शिक्षक मला एक प्रतिप्रश्न करत होते. मला म्हणले हे धर्म जाती भेद हे काय उपयोगाचं नाही. म्हणलं सर बरोबर आहे तुमचं, काय उपयोगाचं नाही. मग संस्कार हाच विषय आहे. संस्कार नाही ते म्हणे ते काय जंगलातल्या भील लोकांमध्ये, ट्रायबल एरियामध्ये ते कुठे संस्कार असतात म्हणे, ते पिढ्यानपिढ्या चालतच असतं. म्हणलं ते सुरू कुठनं झालं ह्याची चर्चा करा ना तुम्ही. विषय हाय 500 वर्ष, 1000 वर्ष, 1500 वर्ष, 1400 वर्ष, 2000 वर्ष हा असा नाहीये विषय. हा विषय सनातन आहे. न आदि न अंत, सनातन असा विषय आहे. आणि याचा उल्लेख पाहिजे त्या सगळ्या सद्ग्रंथांमध्ये भेटून जाईल. परंपरेच्या कुठल्याही सद्ग्रंथात, आणि ज्या ग्रंथात हे भेटत नाही ते ग्रंथ पाहण्याजोगा नाही, यथार्थ नाही. त्याच्यामध्ये छिपलेला, लपलेला, दडलेला 100% अजेंडा आहे असं समजून त्याला त्यागावं. कारण मी नाही म्हणत, भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे शास्त्र प्रमाण आहेत. शास्त्राच्या विरुद्ध आचार्यांनी जरी वक्तव्य केलं असेल तर आचार्यांना विनम्रपणे नमस्कार करून लोकांनी शास्त्रांचा आधार घेतलेला आहे. ही परंपरा आहे. व्यक्तिपूजा इथे नाही. तत्व सर्वोपरी आहे, शास्त्र सर्वोपरी आहे. पण तरी व्यक्तिपूजा होते म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की मी सर्व प्रकारे कर्म करतो का, कारण हा जनसमुदाय माझ्याकडे पाहूनच कर्म करणार आहे, माझाच अवलोकन करणारा आहे. भगवंत, पुन्हा तेच उदाहरण की भगवंत का आकार घेतात, ते का प्रकटतात, तर माणसाने माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे संस्कार करण्यासाठी ते सगळी लीला करतात. संस्कार आचरणामधून करतात.
म्हणून आपल्याकडे एक वाक्य सुप्रसिद्ध आहे, आचार्य आचरण से सिखाते, केवल वचन से नहीं आचरण से सिखाते. उदाहरण सांगतो, भोजन कसं करावं. भोजन हे पूर्ण ब्रह्म आहे. भोजन हे पूर्ण ब्रह्म आहे. पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्मला ग्रहण करून ब्रह्मला पोषित करतोय आपण. ब्रह्मला भोगतोय आणि तो काय करतोय, पोषित करतोय. तर मी आपलं काय नमस्कार करायचं आणि सुरू करायचं. मला माहित नव्हतं प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. जेव्हा मी वैदिक विद्यालयामध्ये सांगायला गेलो तिथे मी 4 गोष्टी शिकून आलो. त्यातली ही गोष्ट की 3 घास का काढायचे, मग 5 घास कसे खायचे, का खायचे, हे संस्कार होय. आचार्य आचरणाने शिकवतात, या वाक्याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूप होय. मग आता आचार्य परंपरा, गुरुकुल परंपरा आपल्यासाठी कदाचित सहज शक्य नाही आजच्या या समाज व्यवस्थेमध्ये. मग आई वडीलच आपले आचार्य आहेत. आपण ज्या वडीलधारांना भेटतो तेच आपले आचार्य आहेत. त्यांच्यामधलं चांगलं काय ते शिकून घ्यावं, हेच आपल्यावरती होणारे संस्कार होय. उदाहरण, एकदम सामान्य उदाहरण, कुठल्याही महाविद्यालयामध्ये सहसा 2 गट पाहायला भेटतात. मी लेफ्टिस्ट आणि राईटिस्टची चर्चा करत नाहीये. एक जे अभ्यासू मंडळ असतं, एक जे धांगडधिंगाणा करणारं मंडळ असतं. आता ते शालेय मुलं तर नाहीत की त्याने शर्ट काढून असं असं फिरून नाचावं करावं, पण ते काय दर्शवितं, त्यांच्यावरती झालेले संस्कार. आणि अभ्यासू, प्रो अकॅडमिक, प्रो ऍक्टिव्ह, एक प्रेझेंटेबिलिटी असणारे, ज्याला थोडक्यात आपण सज्जन आणि काय सिन्सिअर अशी त्यांची व्याख्या करू, हे त्यांच्यावरती झालेले संस्कार होय. आणि संस्काराची खूप एक म्हणजे निराळीच एक महिमा आहे की एक जसा खराब मासा सगळ्या तालावाला खराब करतो, तशा प्रकारे एक दहशतवादी, एक अपसंस्कृत असलेला व्यक्ती तो त्या वातावरणाला गढूळ करतो. आणि आपल्याला आजूबाजूला शालेय व्यवस्थेमध्ये, विद्यालय व्यवस्थेमध्ये, महाविद्यालय व्यवस्थेमध्ये, विद्यापीठ व्यवस्थेमध्ये आणि अगदी जास्त लांब जायचं म्हणलं तर आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा पाहायला भेटतात. एका राष्ट्राचा पंतप्रधान जो सुशिक्षित आहे, जो सुसंस्कृत आहे, तो ध्वजारोहण करू शकतो. आणि एका राज्याचा मुख्यमंत्री जो अपसंस्कृत आहे, तो कारसेवकांवर त्या समस्तीपूरमध्ये गोळ्या ठार करू शकतो. आपल्याला सर्व भागांमध्ये ही व्यवस्था पाहायला भेटेल. आपण उल्लेख करावा आणि आपल्याला उदाहरण पाहायला भेटतील. हे प्रत्येकाची चॉईस आहे. मागे आपण चर्चा केली होती, माझं कुठे चुकतंय, त्याच आपण या विषयाच्या आरंभालाच बोललो होतो की माझं कुठे कमी पडतंय असा आपला विषय होता, माझं कुठे चुकतंय असा विषय नव्हता. का? कारण आपल्याकडे सगळे खून माफ आहे. का? सत्व रजो तमो, तेरा कर्म तेरा परिणाम, तुझा कर्म तुझा परिणाम. आणि जितका तीव्र तुझा कर्म तितका तीव्र त्याचा परिणाम. इतिहास या गोष्टीचा प्रमाण देतो आपल्याला, शास्त्र आपल्याला प्रमाण देतं. त्यामुळे सुसंस्कृत राहावं की अपसंस्कृत राहावं, चांगलं राहावं की वाईट राहावं, हा व्यक्तिगत विषय होय. पण जेव्हा हा व्यक्तिगत विषय समाज व्यवस्था बिघडवतो, तेव्हा चाणक्यासारख्यांची आवश्यकता असते. तेव्हा स्वराज्याच्या विकल्परहित संकल्पाची आवश्यकता असते. तेव्हा मंदिर वही बनाएंगे अशा संकल्पनांची आवश्यकता असते. आणि घटित होत असलेल्या घटना हे दुसरं काहीच नाही तर संस्कारांचंच प्रतिबिंब होय. माणूस तीच गोष्ट देऊ शकतो जी त्याच्याकडे आहे. माझ्याकडे नाहीच म्हणल्यानंतर मी अराजकताच पसरवणार, आणि माझ्याकडे असेल तर दिल्याने वाढतं अशी सांगणारी आपली परंपरा
ही संस्कारांची शिदोरी घेऊन जाणार. आता येणाऱ्या प्रजातीला, येणाऱ्या पिढीला आपल्याला काय द्यायचंय हे आपण ठरवावं. आणि थोडं स्वार्थी का होऊन विचार करता का होईना आपण विचार करावं की आपल्या प्रौढ अवस्थेमध्ये आपली काय अवस्था होणार आहे ही ती पिढी ठरवणार आहे. त्यामुळे त्याचाही विचार करावा. असे चिकित्सक निर्माण केले ज्यांना काहीच येत नाही, तर तुम्हाला अटॅक आल्यानंतर ते काय करणार आहे ते तुम्ही विचार करावा. आता आपण त्यांना पास करतो, सिब्बलांची कृपा आहे, 8वी पर्यंत नापास करू नका. अरे तोच तर वेळ असतो की जेव्हा तुम्ही छडी लावू शकता, विद्या घमघम येऊ शकते, संस्कार होऊ शकतात. विद्यार्थी समजण्याच्या आणि समजून घेण्याच्या बुद्धिमत्तेचे असतात. थोडे मोठे झाले की मग शरीरच थोडा साथ देत नाही त्यांचा. नैसर्गिक ते जे त्यांच्यामध्ये परिवर्तन होतात, वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, समाज बघतो ना. बघा ना, जर एक 20 वर्षाचा तरुण आणि एक 80 वर्षाच्या आजीबाई ह्या दोघी बसलेल्या असतील तर समाज काय चुकीचा विचार करणार का? नाही करणार. पण तेच एखादा तरुण तरुणी अविवाहित एकत्र बसले असतील तर समाज चुकीचा विचार करणार. ते भाऊ बहीण असले तरी आजची स्थिती अशी आहे की आपण चुकीचा विचार करणार. मग वो चाह करके भी नहीं अच्छा विचार कर सकता. ही समाज व्यवस्था होय. जो बालक आईच्या मांडीमध्ये खेळत असतो, जेव्हा तो तरुण होतो, वेदव्यासांनी लिहिलेलं आहे. जेमिनी ऋषींची आपल्या सर्वांना कथा ठाऊकच आहे. वेदव्यास लिहितात की तरुण मुलांनी एकांतामध्ये आई किंवा आपल्या बहिणीसोबत पण जादा काळ थांबू नये, कारण हे मायेचं खेळ आहे, संस्कारांचा विषय नाही. आणि असे सुसंस्कृत आपल्याला म्हणजे या वेदवाक्यांना, या शास्त्रांना जगणारे आपल्याला लक्ष्मणजींचं उदाहरण ठाकवं. नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नुपुरे नभी जानामी. मी काहीच जाणत नाही, फक्त पायातले पैंजण जाणतो, कारण मैंने भाभी माँ को केवल प्रणाम किया है, चरण दर्शन किया है. पण अशी समाज व्यवस्था आहे. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेल्या मर्यादा या व्यर्थ नाहीत, या संस्कारांचा स्वरूप होय. या चर्चाच्या आरंभात सांगितल्याप्रमाणे मर्यादांची रेखा ओलांडल्यामुळे संस्कारांचा लोप झालेला आहे, किंवा संस्कारांचा लोप झाल्यामुळे मर्यादांच्या रेखा ओलांडल्या गेल्या. तर जेमिनी ऋषींना जेव्हा वेदव्यास असे लिहितात, तर जेमिनी ऋषी त्यांचे परम शिष्य ते म्हणतात, हे असं कसं तुम्ही लिहू शकता? आईचं वात्सल्य होय, असं कसं काय त्याचं ब्रह्मचर्य भंग होऊ शकतं? तर लीला करतात. जेमिनीजी त्यांच्या कुटियामध्ये जाऊन झोपतात आणि जोरदार पाऊस पडतो आणि लीला आहे सगळी. तर एक तरुणी पावसात ओली झालेली, वस्त्र ओले झाल्यामुळे त्याचे अंग दिसत आहे, आणि अशी ती जेमिनीचा दार खटखवते की महर्षी मी खूप भिजली आहे, मी एकटी आहे, मला फक्त रात्रीसाठी तुम्ही काय करा, आसरा द्या. जेमिनी म्हणतात, हे आश्रम व्यवस्था आहे, मी नाही देऊ शकत. अरे असे कसे महर्षी तुम्ही? महर्षींमध्ये काय कृपा करुणा भावना असते की नाही, अशी ती म्हणते. जेमिनी विचार करतात, बरोबर म्हणती ही, रख लिया तो वांदा, नाही रख लिया तो वांदा. तर जेमिनी म्हणतात, ठीक आहे देवी, एक काम करा, तुम्ही काय करा, इथे आराम करा आणि आतून दार लावून घ्या, आणि सकाळ झाल्यानंतर तुम्ही निघून जावा, आणि त्याच्या आधी मी जरी आलो तरी दार उघडू नका. मी जरी आलो तरी दार उघडू नका. ठीक आहे म्हणते ती, कडी लावते, झोपून जाते. आता जेमिनीजी दुसऱ्या कुटीमध्ये गेले, झोपत आहेत. आता त्यांना झोपच लागत नाही. मायेचं खेळ, संस्कार झाले होते पण मायेचं खेळ. इथे चर्चा होते संस्कार आणि मर्यादाची. इथे चर्चा होते संस्कार आणि मर्यादाची. आता ते झोपत आहेत तर त्यांना त्या सुंदरीचाच विचार येते, त्या मुलीचाच विचार येतो, किती पावसात ओली झाली होती, असं दिसत होती, तसं दिसत होती. त्यांना काय राहवतच नाही. काम भावना उत्पन्न झाली.
इतकी तीव्र उत्पन्न झाली की दार जाऊन खटखटायला लागले. मी जेमिनी, अगं मी तुला आश्रय दिला, मी तुला सहारा दिला. नाही म्हणे, तुम्ही म्हटलं होतं उघडायचं नाही. नाही म्हणे, उघड तू, दार उघड. मी म्हणते नाही, तुम्ही मला वचन दिलंय, म्हणजे तुम्ही मला वचन पाळायला सांगितलंय की उघडायचं नाही. इतकी कामभावना त्यांच्यामध्ये इतकी जास्त झाले होते का त्या कुटीचा छपरा फोडून ते आत जातात आणि तिला आलिंगन करायला लागतात. तितक्यात ती सुंदरी वेदव्यास होतात, आचार्य परीक्षा घेत होतात आणि हसतात जोरजोरात. वेदव्यास म्हणतात, मी लिहिलेलं वाक्य योग्य होतं की नाही सांग. सांगण्याचं तात्पर्य आहे की मोठमोठ्या ऋषी मुनी ची समाधी भंग झालेली अशी ही माया, आणि त्याला ताब्यात घेण्यासाठी एक उपाय प्राथमिक म्हणजे संस्कार. हीन भावना जर समोर ठेवली तर त्या गलिच्छतेची काय परिसीमाच राहणार नाही. पण कमीत कमी थोडा तर चष्मा लावला, थोडा तर त्याच्यासमोर आपण बॅरियर लावलं, थोडा तर त्याच्यासमोर अडथळा निर्माण केला, थोडी तर लाज लज्जा त्याच्या गोष्टी समोर ठेवली तर तो थोडा तर विचार करेल. एक नारी सदा ब्रह्मचारी या व्रताला त्याला धारण करण्यासाठी आपण सुसंस्कृत केलं तर बाकीचे धंदे तो करणार नाही. त्यामुळे मायेवरती म्हणजे आपण सहज दैनिक चर्चेपासून हळूहळू आध्यात्मिक चर्चेकडे येतोय की मायेवरती पण जर आपल्याला थोडंफार त्याच्या त्या परछाईपासून वाचायचं असेल तर संस्कारांची शिदोरी ही आवश्यक आहे. दैनंदिन जीवनामध्ये तर आहेच आहे, त्याची चर्चा आपण आजी आजोबांच्या उदाहरणांवरून केलीच, परीक्षेमध्ये पास नापासच्या उदाहरणांवरून केलीच. पण जीवचं ध्येय काय, तर जीव का शिव से मिलन, नर का नारायण से मिलन, आत्मा का परमात्मा से मिलन. या सगळ्या वाटचालीमध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा माया आडवी येते आणि आपल्याला वाचवणारे ढालस स्वरूप म्हणजे काय, तर आपले संस्कार होय. संस्कार मर्यादाचं कारण ठरतात आणि मर्यादा ही मर्यादा पुरुषोत्तमापर्यंत आपली वाटचाल करून आणते. आता कशा प्रकारच्या समाज व्यवस्थेची आपल्याला जोडतोड करायची आहे, घडणझडण करायची आहे, हे आपल्या हातात आहे. ऐकतच नाही, सुरुवात आपल्यापासून व्हावी. कितीही वयोवृद्ध असलो तरी सुरुवात ही विनम्रपणे आपल्यासमोर करबद्ध होऊन विनम्रपणे प्रार्थना आहे, सुरुवात आपल्यापासून व्हावी. संस्कार या त्यागापासून पण सुरू होतात. जिभेवरचा त्याग थांबतच नाही. आमची चौकात गेलो की पाणीपुरीवाला उभाच असतो. हा संस्कार आहे. काय आपण खातो, जैसा खाए अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसी होवे वाणी. शास्त्रकारांनी हे वचन सांगितलेले आहे. मग आपल्या मनावरती एक प्रकारचा अन्नप्राशन हे संस्काराचं माध्यम होय. इनपुट जर गढूळ असेल तर आउटपुट चांगला कसा असू शकतो. पेट्रोलच्या गाडीमध्ये केरोसिन टाकल्यावर गाडी धूर करणारच की देवा. मनावरती संस्कार होण्यासाठी हे आपल्याकडे 9 छिद्र आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे 5 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. कशा प्रकारचा आहार या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपल्यामध्ये जायला पाहिजे त्याच्यावरून आपल्या होणारे संस्कार हे ठरतात. हिंस्र असेल तर हिंस्र संस्कार होणार, सात्विक आहार असेल तर सात्विक संस्कार होणार, सद्विचारांचं श्रवण असेल सत्सद आचरण होणार, भगवंताचं नित्य दर्शन असेल तर मनामध्ये ती छवी निर्माण होणार. तर आपण म्हणू शकणार ना की यहाँ का बच्चा बच्चा बाला एक राधा, हर बालक एक मोहन है और बाला एक राधा. हे वाक्य का, ह्या कविता कश काय प्रकट झाल्यात, ह्या संस्कारांच्या फलस्वरूप प्रकट झाल्यात. म्हणजे माझा जो चष्मा आहे तसाच मला जग दिसणार, माझा चष्माच माझे संस्कार होय.
एक गौमाता ठेवलेली आहे. व्यापारी काय बघणार, हे म्हणे हे ह्याच्यामधून तूप निघतं म्हणे, ह्याच्यामधून तूप निघतं म्हणे, ह्याच्यातून लोणी निघते म्हणे. गवळी काय बघणार, ह्याच्यातून दूध निघतो म्हणे. पण एक सुसंस्कृत व्यक्ती काय म्हणेल, ही पूज्य गौमाता आहे, तिला दंडवत करेल. तो दूध काढायचा यंत्र किंवा लोणी आणि माखण भेटण्याचा तो यंत्र म्हणून नाही पाहणार. कसे संस्कार झाले याच्यावरून ठरतं की तुम्ही योगवादी आहात की भोगवादी आहात. देवी एखादी स्त्री आहे, त्याला तो देवी स्वरूप पाहतो की काम भावनेने पाहतो. आणि हेच आपलं विषय होतं, धर्मपती आणि धर्मपत्नी. का धर्मपत्नी म्हटलेलं आहे? सुसंस्कृत परंपरेमध्ये धर्मपत्नी म्हणतात आणि भोग परंपरेमध्ये ती कामपत्नी, भोगपत्नी आणि लिव्हिंग फिरिंग असले सगळे लफडे होतात. आणि ही समाजाची आवश्यकता नाहीये, देशाची आवश्यकता नाहीये, नंतर येते सगळं. आपली आवश्यकता आहे. आपल्याला दिवस कुठे काढायचे आहेत? सुसंस्कृत घरामध्ये काढायचे आहेत की वृद्धाश्रमात काढायचे, त्याची तयारी आहे. व्यक्तिगत विचार करायला झालं तर समाजाची तर निश्चित आवश्यकता आहे, राष्ट्राची तर निश्चित आवश्यकता आहे. इतका व्यापक विचार आपल्याकडून घडला तर म्हणजे अतिउत्तमच. पण येणारी पिढी ही कशी असली पाहिजे याच्यावरती ही आपली गरज आहे. समाजाची गरज नंतर, राष्ट्राची गरज नंतर, आपली गरज आधी आहे. त्यामुळे संस्कारयुक्त पिढी ही आपली आवश्यकता आहे. संस्कार झालेले श्रीकृष्ण कशी लीला करतात आणि संस्कार न झालेला रावण कंस कशी लीला करतो. संस्कार झालेले भगवान श्री राम कशी लीला करतात आणि संस्कार नाही झालेला रावण कशी. प्रचंड विद्वान होता, सुशिक्षित होता, उच्च कुळातला होता, पण मायेने असं घेरलं की आसुरी प्रवृत्तीचा झाला. संस्कार हे आसुरी झाले. आता आपल्याला काय करायचं, आपल्या पुढच्या पिढीचं राम घडवायचे की रावण, ते आपण ठरवावे. ज्या कंसाने आपल्या वडिलांना कालकोठरीमध्ये टाकलं, असे पुत्र निर्माण करायचे की कृष्णासारखे पुत्र ज्याने आपल्या आई वडिलांना कालकोठरीतून मुक्त केलं, असे पुत्र निर्माण करायचे, हे आपण ठरवावे. परकीयांच्या पराधीन होऊन आपल्या माता भगिनी सोडून देणारे, रणांगणामध्ये पाठ दाखवून पळून जाणारे किंवा परकीयांसोबत शत्रू गटासोबत हात मिळवणारे असे तयार करायचे. म्हणजे काय, इतिहासातल्या काही त्यांचं नाव घेतलं तर योग्यही वाटत नाही. लोकांच्या, आजकालच्या सेक्युलर लोकांच्या मनाला ठेस लागते. त्यामुळे नाव न घेता आपल्या सर्वांना इतिहास ठाऊक आहे, तर इशारा केलेला बरा. रणांगणामध्ये 10,000 जरी सैनिक आले तर एक तो 10,000 भारी पडणारा, छळ कपटाने ज्याला पकडावं लागलं, अशा छत्रपती संभाजी महाराजांसारखे पुत्र निर्माण करावे, हे आपल्यावरती आहे. धर्मासाठी जगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र करावे. धर्मासाठी मरणाऱ्या मरणाऱ्या म्हणजे आपले प्राणत्याग करणाऱ्या, प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांसारखे जन्माला घालावे का त्या एका तख्तासाठी आपल्याच बापाला कैद करणाऱ्या, 4 भावंडांचं कत्तल करणाऱ्या औरंग्यासारखे औलादी जन्माला घालावे. हे कसे संस्कार करावे, हे आपल्यावरती आहे. या परंपरेमध्ये तुमचे कर्म, तुमचे परिणाम. पण आपल्या कर्मांमुळे समाजाची व्यवस्था जर बिघडत असेल तर आजचा समाज गप बसणार नाहीये. ये नया भारत है, ये नया भारत है. 2 वर्षाच्या आतात मंदिर उभं करणार, ध्वजारोहण करणार, हा नया भारत आहे. संस्कृतीला जपणार,
थोडं जाऊन देशाटन करावं, तीर्थाटन करावं, राष्ट्राटन करावं आणि पाहावं काय स्थिती आहे. महाराष्ट्रात ती स्थिती जरा डगमगती आहे. उत्तर भारतासारखी स्थिती म्हणजे लातोचे भूत बातों से नहीं मान, तो एक प्रकारचा संस्कारच आहे. व्यंग पद्धतीने सांगायला हरकत नाही. त्या संस्कारांची पण आवश्यकता आहे. कायर संस्कार आपल्यावरती काय आपलं समाज भलं होणार नाहीये समाजाचं. त्यामुळे या सगळ्या चर्चामध्ये सांगण्याचा हेतू एवढाच आहे की पुढची पिढी कशी तयार करावी ही आपल्यावरती आहे. आपण काय करू शकतो, आपल्यापासून सुरू करू शकतो. आपला तपोबल, आपला तेजोबल, आपला त्यागबल वाढल्यानंतर न सांगता सुद्धा समोरची व्यक्ती आपलं ऐकते, फॉलो करते, हे दासचा अनुभव आहे. एकदा सांगून सोडून टाकावं, आपोआप ते करतं. पण सुरुवात आपल्यापासून होण्याची आवश्यकता आहे. संस्कारांसाठी, चांगल्या गोष्टींसाठी कुठल्याही वयाची मर्यादा नाही. 12-13 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली 800 वर्षांच्या चांगदेवांवरती संस्कार जर करू शकत असतील, याच्यामध्ये आश्चर्याची काही गोष्टच नाहीये. त्यामुळे आत्मदर्पण आपल्या सगळ्यांना ठेवून, आपल्याला सुसंस्कृत करून, थोडे आपल्या इतिहासाचे पानं कागद थोडे पलटून आपण पाहू शकतो. आणि त्या चुका जर आपल्याला पुन्हा करायच्या नसतील, आपल्या समाज व्यवस्थेला खंडित करायचं नसेल, तर आपल्याला आपल्या परंपरा पाळल्या पाहिजेत. आपल्या परंपरा, आपल्या उत्सव, रीती रिवाज या संस्कारांचं सगळ्यात मोठं काय आहे तर सेंटर आहे, केंद्र आहे. आपोआप संस्कार घडतात. फराळाचे का होईना, फलाहाराचे का होईना, तिळगुळाचे का होईना आणि पुरणपोळीचे का होईना, आपोआप संस्कार घडतात. हे धरोहर जी आपल्याला भेटलेली आहे ना, याला जर आपण जगू शकलो आणि मध्यंतरी लोप झाला, याच्या मागे जे विज्ञान आहे, जे कारण आहे, याचा लोप केला त्यांनी. तक्षशिला नालंदा मधल्या विद्यापीठामधल्या 6 महिने जळत राहिले इतका मोठा वैभव, तरी खंडित झाली नाही. कारण आपल्याकडे पाठांतराची प्रक्रिया, परंपरा. मग संस्कृती बंद करायची म्हणून त्यांनी संस्कृत वेदविद्यालय बंद पाडले. इंग्रजांनी जे कार्य केलं, मेकॉलेंची कृपा झाली की आपल्याला क्लर्कांची इतकी म्हणजे अवाढव्य उपलब्धता झाली आणि तीच कायम आहे. तर या परंपरेला विध्वंस करण्यासाठी आवश्यक आहे कि जो भूतकाल में जो गलतियां हो गई थी, वर्तमान में उनको सुधारेंगे तो भविष्यकाल ठीक हो जाएगा. त्यामुळे आपल्यापासून सुरू करणे, नुसतं उगं पसायदान घेणे, वाचणे, अरे त्याचा अर्थ लावा थोडा. एक ओवी एक माणसाला सांगायची, एक ओवी रोज एक माणसाला सांगायची, झालं. एवढंच काम. संस्कारवान समाजासाठी एकच काम, एक ओवी रोज एक नवीन माणसाला सांगायची, एकच ओवी. आपल्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट आहे. आपण बघतो का नाही माझं स्टेटस किती लोक बघतात, 200 500. मग तुम्हाला स्टेटस बघायला लागले म्हणजे तुमच्यावर ते खूप प्रेम करतात. रोज उचलून एका माणसाला फोन, अगं कसं आहे, बरी आहे का, अगं कसा आहे तू, बरा आहे का रे. मग मला इच्छा झाली बघ तुला एक ओवी सांगायची. सांगू का, तुला 2 मिनिटं वेळ आहे का, सांगून टाका. एक माणसाला 5 मिनिटं लागते. ते किती लाईक झाले, किती कॉमेंट आले, हे संस्कार काय कामाचे नाही आहेत. हा खरा सोशलायझेशन नाही आहे. व्यक्तिगत आपण किती लोकांशी जुळू शकतो, हा संस्कारांचा पायाभूत आहे. व्यक्तिगत आपण किती लोकांशी जुळू शकतो, हा संस्कारांचा मूलभूत पाया आहे. पाया आहे. तो खायचा पाया नाही, तो आपला संस्कार नाही. त्यामुळे कशा प्रकारच्या समाज व्यवस्थेची निर्मिती आपल्याला करायची आहे, आपल्याला प्रौढ झाल्यानंतर, वयोवृद्ध झाल्यानंतर कसे दिवस काढायचे आहेत, किमान याचा तरी विचार करून स्वार्थी का होईना, खऱ्या अर्थाने स्वार्थी व्हा, व्यापक दृष्ट्या स्वार्थी व्हा, म्हणजे समाजाचं भलं आपोआप होऊन जाईल. एक सेंट्रल खूप मोठा नेतृत्व पाहिजे मग बाकी करू असं नाही आवश्यक.
आपल्या गल्लीबोळामध्ये, आपल्या घराच्या अवतीभावती आजूबाजूला, आपल्या 4 नातेवाईकांमध्ये आपल्याला 4 माणसं जोडून बोलता आलं, विषय संपला. टिकवता आलं, विषय संपला. आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड संस्कार करण्याची आता ट्रेंड सुरू झालेलं बघा. मी केळी का खाऊ इथून सुरू होतो. मी का खाऊ, काय उत्तर देणार आपण? मग केळीची उत्पत्ती कशी झाली ही कथा जर सांगितली तर त्यांना रस येतो खाण्यामध्ये. केळीचेच पान का वापरायचे, मी झेंडूचे पान वापरणार. अरे झेंडूला पान किती असतात छोटे छोटे. मग ती कथा सांगावी लागते. ऍक्टिव्हिटी बेस्ड काम केलं तर होऊन जातं बघा. चला आज आपण आहे ना, आज आपल्याला आपल्या घरातील मुलं बनवून खाऊ घालतील किंवा मुली, छोटे मुलं मुली ते स्वयंपाक करतील असं म्हणायचं. रविवारी बाहेर खदडायला न जाता चला आज आपले मुलं मुली आपल्याला करून खाऊ घालतील. झालं, त्या प्रक्रियेमध्ये संस्कार आहेत. आणि उगाच बोलत नाही, अनुभवाने बोलत आहे. 2.5 वर्ष VM मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आम्ही भोज केलेला आहे. 100 सव्वाशे मुलं जेवलेले आहेत. कितीतरी मांस सोडून शाकाहारी झालेले आहेत. त्यांच्या आयांचे फोन, अरे आमची मुलगी घरी काम करत नाही, तुमच्याकडे कसं काय करते, फोटो बघून. एक उत्सव करावा त्याचा. प्रक्रिया पूर्ण आपल्याला संस्कार करण्याची आज आवश्यकता आहे. इट हॅज टू ट्रेंड, यू नो, अदरवाइज इट विल नॉट सर्वाईव्ह. त्यांची बुद्धीची क्षमता जी आहे त्याला सुसंगत आपण संस्कार केले तर आपले संस्कार टिकून राहतील. पण मर्यादांचा पालन व्हायला पाहिजे. कीर्तन करतोय, भजन करतोय, ते भजन क्लबिंग सुरू झालंय अलीकडे, तुम्ही पाहिलं असेल थोडं त्यात, गुगलम शरणम ब्रजवर. तर ते काय, युवा मुलं मुली एकत्र येतात आणि त्या कीर्तनांचा भजनांचा रॅप करतात. ते मिक्स, म्हणजे 2-4 ओळी एका भजनचे म्हणायचे, लगेच दुसऱ्या भजनचे, लगेच दुसऱ्या भजनचे. म्हणून इस्कॉनवाल्यांनी रॉक कीर्तन परंपरेचा अवलंब केला. म्हणजे या सगळ्याची धारणा, या सगळ्या मागचं काय औचित्य काय आहे? गोडी लागावी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. बस ती लगन लागली की ते आपोआप मीरा होतील. मग त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे. पण मर्यादा भंग होता कामा नये. त्या भजन क्लबिंग मध्ये असंच ऑडिटोरियम मध्ये चपला बुट घालून बसलेत, तो मर्यादाचा लोप होता कामा नये. त्या नावाचा आश्रय घेऊन आपण तरतो, जन्मोजन्मांचं सगळं भांडवल सोडून तरतो. मग कातड्याचं ते बूट घालून ते नाम घेणं किती योग्य आहे? मानसिक जाप सगळ्या स्थितीमध्ये मान्य आहे, अगदी संडासात बसून सुद्धा. शास्त्र सांगतं, मी सांगत नाही, आचार्य सांगतात. मानसिक जाप कुठल्याही स्थितीत कोणीही करो, काही मर्यादा नाही, उच्चारण न करता. पण जेव्हा आपण भजन करतोय, कीर्तन करतोय, अरे चप्पल नवीन आहे म्हणून घालून मंदिरात जातो का? अंडरवेअर बनियान नवीन आहे म्हणून घालून बाहेर जातो का आपण? त्याची मर्यादा आहे. ती मर्यादा ठेवता ट्रेंडला सुसंगत आपण संस्कारांची शिदोरी जर त्याची वाटप सुरू केली ना, तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. आणि तो नया भारत उभा राहायला वेळ लागणार नाही. आपल्याकडे मात्र 10 वर्षांच्या आतला वेळ आहे. मात्र खरं सांगतो बघा, 10 वर्षाच्या आतलाच वेळ आहे. आत्ता जर आपली ट्रेनची पटरी नाही बदलली ना, तर काय खरं नाही. मग बघा, खरं सांगतो, खरं नाही, खरंच खरं नाही. त्यामुळे मरायच्या आधी आपले प्राण त्या भारतभूमीमध्ये त्यजले गेले पाहिजे, ज्याचा वैभव संपन्न इतिहास होता आणि वैभव संपन्न भविष्य असणार आहे. असं वर्तमानमध्ये काम केलं तर आपलं काम होऊन जाणार. अशीच कळकळीची विनंती, प्रार्थना, आशा, आकांक्षा, मनीषा, इच्छा या सगळ्या व्यक्त करतो. आणि मला वाटतं पुरेशी चर्चा झालेली आहे आजची. सगळ्याच कालखंडांचे उदाहरण पाहून बऱ्यापैकी इकडचं तिकडचं, अगदी शंकराचार्यांपासून आणि चाणक्यांपासूनच्या उदाहरणांपासून ते आजच्या जैन जीच्या ट्रेंडपर्यंत आपण सगळं काही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या टेक होम मेसेजला, घरी घेऊन जाणाऱ्या संदेशाला लक्षात ठेवून आपल्या पिढीला सुसंस्कृत करणे ही आपली व्यक्तिगत निजी आवश्यकता व जबाबदारी आहे. ह्याची सुरुवात आपल्यापासून होणार आहे.
रोज एका माणसाला पकडून पिडण्याचं ध्येय धारण करून टाका, म्हणजे मरेपर्यंत आपल्याला समाधानपूर्ण मृत्यू येईल, अशी आशाकांक्षा व्यक्त करता 2 शब्दांना 1 तासाचा विराम देतो आणि कीर्तन करून आपण आजच्या सत्राला पूर्ण करूयात. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुंडलीक वरदे श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय, सब जीवों की जय. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. बोलो सनातन हिंदू वैदिक धर्म की जय. अखंड भारत वर्ष की जय. गौ माता की जय, गंगा माता की जय, भारत माता की जय. आज के आनंद की जय. भक्तों भगवान